पक्षावर घेतली आणि पक्षानं इत्यंभूत सगळी सीतेची हकीकत रामचंद्र प्रभूला सांगितली. रामचंद्र प्रभूनं त्या पक्षाला सांगितलं, तुम्हाला मी जिवंत करतो. पक्षानं सांगितलं, नको देवा, अरे या डोळ्यानं आतापर्यंत जग पाहिलं, आता शेवटी तुझं असणारं दर्शन मला झालेलं आहे. या डोळ्यानं पुन्हा हे जग पाहण्याची माझी अजिबात इच्छा नाही. आता इथून काय व्हावं? चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखे नाम तुमचे. आता मला जीवदान देऊ नका. आणि पहा, एका पक्षाचं सौभाग्य मी आधीच सांगून गेलो, योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुडसी. हजारो वर्ष लोखंडाचं पीठ खातात, सूळ राहून त्याच्यावर अंगठा देऊन तपश्चर्या करतात, त्याच्या स्वप्नामध्ये देव गेले नाही. मात्र एका पक्षाचा शेवट भगवंताच्या मांडीवर झाला. हे कशामुळं? एका साधूच्या वचनावर ठेवलेल्या विश्वासामुळं. म्हणून हे कोण? तुकाराम महाराजांना पाहिलं, एका साधूनं, पक्षानं जर साधूवर विश्वास ठेवला तर त्या पक्षाला देवाची भेट झाली. मी जर विश्वास ठेवला तर माझी देवावर का, देवाची का भेट होणार नाही? म्हणून संतावर विश्वास ठेवला. अभंगाच्या संतांची पायी हा माझा विश्वास. नुसता विश्वासच नाही म्हणजे मी त्यांचा दास झालेला हो. कारण मी आधीच सांगितलं, दास होणं तेवढं काही सोपं नाही. 5 असणारे जिवंत असून मेलेले सांगितलेले आहे. नंबर 1 मूर्ख. मूर्ख या जगात जिवंत असून त्याचा काही फायदा नाही. मूर्ख माणूस किती राहते? 2-3 मूर्ख महाराज बाहेर फिरू लागले आणि फिरता फिरता त्याला समुद्राच्या तीरावर गेले. समुद्राच्या तीरावर गेल्यानं एकानं आबा बाबा म्हणला, समुद्र एवढा उघडात पडलाय आणि हे जर पेटला तर यातल्या मासोळ्या कुठं जातील. आता समुद्र पेटल काय?
हे समुद्र पेटला तर यातल्या इतक्या मासोळ्या कुठं जातील. दुसरा त्याचा गुरु होता, काय येडं लागलंय म्हणला, समुद्र पेटत नाही आणि जर पेटला तर सगळ्या मासोळ्या झाडावर जातात. तिसरा होता, तिसऱ्यानं विचार कराव की तिसरा म्हणला काय शहाणा हजरे, हे झाडावर जायला काय म्हशी होता की गाई, म्हणजे ते त्याच्याहून शहाणा. म्हणजे असे मूर्ख जगात असून काही उपयोग आहे का? नाही. काही काही मूर्ख त्याला आपलंही हित कळत नाही, मग जगाचं हिताचं काही घेणं देणं नाही. आपण तर सुखी होतच नाही, मात्र जगालाही सुखानं जगू देत नाही. एका गावचा एक माणूस किर झाडी होती. शिकारी जर शिकारीला जायची असली, सगळं साहित्य जवळ असलं तरी त्या जंगलामध्ये जायचे नाही. आणि एक उडा भोत होऊन त्या जंगलात जाऊन बसला. 4-2 माणसाईनं पाहिलं, म्हणले अरे इथं उघड होऊन का गेला, वाघ खातील की, वाघानं खावं म्हणून ते इथं बसलो म्हणलं. म्हणजे वाघानं तुला खाल्यावर तुला फायदा काय? वाघानं मला खाल्लं की माणसाच्या रक्ताची चव त्या वाघाला कळेल, पण आमचं सगळं गाव खाऊन घेईल. विठ्ठल काही जितके आत्मवर गावाला नीट जगू देत नाही, आणि काही काही इतके मूर्खाचे गुरु होत मेल्याने नीट जगू देत नाहीत. विठ्ठल एखाद गावात काही सत्ता नीट होऊ दिला नाही, कोणाच्या पोराला सोयरे पाहिले की तिकडेच गाठवायचं, हा बाबा तिथं चलले का तुम्ही, बस झालं सोयरी आली की. कोणाची सोयरीक नीट होऊ दिली नाही, कोणाचं भांडण काही गावात मिटू दिलं नाही. योगायोगानं मराई टेकलं. आता मरणार मराई टेकल्यानं सगळ्या गावाची 1-2 दिवसात मराई टेकलं की सगळ्या गावाची मिटिंग बोलवली आणि सगळ्याला हात जोडले. म्हणला काय करा बाबा, मी काही कोणाची सोयरीक नीट होऊ दिली नाही, गावात सत्ता होऊ दिला नाही, कोणाच्या पंक्तीला पोरं वाढू लागले तर बाहेर घेऊन गेल्याशी राहिलो नाही. आता त्याचं मला शेवटी दुःख वाटालंय, म्हणून काय करा, मला मेलं की मला त्या तिरडीवर नेऊ नका म्हणला. काय करा, सगळा मी एवढा दुराचारी पापी हो म्हणला, मी मेल्यावर माया पायाला धांद बांधा आणि सगळे गावकरी मला वडीत न्या जाळायला. माणसं म्हणले खरंच याला केलेल्या कामाचं दुःख वाटालंय बाबा, काहीतरी उतराई हो वाटालंय. मात्र त्याचाच सोबती गावात होता. आता याच्या सांगण्यासारखं गावातल्या लोकांना आंघोळ घातली, तंगड्याला दोरी बांधली, वडीत वडीत नेऊ लागली. त्याचा संघचा साना होता, कव्वा पोलीसवाल्याला फोन लावला की सगळी जीप तिथं गावातलं 300 माणूस दिलं. म्हणजे होत तर भरत नीट होऊ दिलं नाही, मात्र मेल्याने सगळे मधात घातले. विठ्ठल मला सांगा, अशी जिद्दी राहून काही उपयोग आहे का? नाही. एक अति कोपिष्ट म्हणजे राग नसावा असं नाही, राग पाहिजे महाराज माणसाला, मात्र उगेच्या उगी राग नसावं. कोणी काही बोललं तरी राग. अति कोपिष्ट हे जिवंत असून काही त्याचा उपयोग नाही. एक वाटसरू जिवंत असून त्याचा काही उपयोग नाही. बरं दुखणेवालं त्याला कॅन्सर झालाय आणि ते जर जिवंत राहिलं तर त्याचा काही उपयोग आहे काय? नाही. आणि तसा 5वा नंबर कोणाचा आहे? दासाचा आहे. म्हणून महाराज म्हणू लागले, अहो दास म्हणजे एक जिवंत असून मुर्दा जिवंत असल्यासारखं आहे. एखादा कामावर लागली आहे, मालकाची पेरणी लागली, जवळ कोणाचं जर आमंत्रण आलं तर जाता येते काय? अजिबात जाता येत नाही. आणि तुम्ही तर दास होतो म्हणता. महाराज म्हणले संतांचा दास का होतो? कारण या जगतामध्ये कोणी कोणाचं नाही रे, नाही कुणाचे मोरे, नाही रे, नाही कुणाचे मोरे, नाही कुणाचे मोरे, नाही रे, नाही
माझे सखे सोय रे देवा माझे सर्व नाही रे देवा माझे सर्व नाही रे तुझे दिल धागे तोरे नाही रे नाही गुणाचे मोरे नाही रे नाही गुणाचे मोरे नाही गुणाचे नाही रे नाही हित करणारे असते तर महाराज म्हणले नसते कोणी कोणाचं नाही. आणि पुन्हा महाराजांनी सांगितले ना, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगे. संसार सोडा म्हणले नाही, कारण महाराजांना संसार सोडा म्हणायचा अधिकार नाही. तुकाराम महाराजांना पाहना, पहिली पत्नी जिवंत असून दुसरी करून संसार केला, त्याची काय ताकद आहे. संसार त्यांनी केला, मात्र संसार संसार म्हणून केला नाही. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. सावता महाराज पहा तुम्ही, पंढरपूर जवळ असून पंढरपूरला गेले नाही, आपला मळाच पंढरपूर केलं. मोठ नाना विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. म्हणून आपुली आपण आपल्यालाच आपली सोडवण करायची आहे. मात्र बरेच मथारे म्हणतात मी हाव म्हणून बर आहे, नाही तर भीक मागल्याशिवाय राहत नाहीत. मी हाव म्हणून यायचं चांगलं आहे म्हणणारे मथारे आजही मिले तर माझ्या मनानं आताच्याहून चांगलं ते जगतील. विठ्ठल आणि म्हणून आपला यातना व्हायला देखून पुढीलाचे रोज आपल्या माथा घ्यायचे परी कान दाटीचे धनुर्धरा. विठ्ठल कारण आता संसार करण्यासाठी भगवंतानं नरदेह दिलेला नाही. देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. हे एकदाच मिळालं, पुन्हा मिळेल हे काही शाश्वती नाही. आणि या नरदेहानं तुम्हाला काही होता येते. देव होता म्हणलं तर देव होता येते, साधू होतं म्हणलं तर साधू होता येते. जाऊ द्या, नका देव हो नका साधू हो, कमीत कमी माणूस तरी होता येते. विठ्ठल उत्तम साध उत्तम गती देव हो म्हणती ते होती परी चित्ती कान धरावे. मात्र कव्हा संतांच्या संगतीनं परमार्थ केला तर, कारण संताशिवाय आपलं हित करणार या जगतामध्ये कोणी विठ्ठल याच्यासाठी तुम्ही हाडाचे कांड करा, काय करायचे ते करा. 3 मजली घर बांधा, वर स्टाईलची फरशी करा आणि म्हातारपणी त्या स्टाईलच्या फरशीवर बेंडका टाका. तुमची बाज मसडच्या कोठ्यात येणं गेल तर मला महाराज म्हणा. याच्यासाठी किती करा, बैमान झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि साधूची संगत करा, सोबत आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या पुण्यानं घरी जाऊन विचारलं होतं, तुमच्यासाठी एवढा खटाटोप केलाय, पापाची वाटी करी होता काय. अजिबात सगळ्यांना माना काढून घेतल्या. मग त्याच्या सगळ्यांना माना काढून घेतल्या, आपल्या का म्हणणार आहात काय. अजिबात म्हणणार नाहीत. म्हणून वेळीच सावध व्हा आणि संतांच्या संगतीनं परमार्थ करा. जर संताची जर कृपा झाली तर भगवंताची प्राप्ती व्हायला उशीर लागत नाही.
नाही. मला सांगा, वाल्या कोळ्याला जर देवाची भेट झाली असती तर एवढ्या पाप्याला देवानं जिवंत ठेवलं नसतं. साधूची भेट झाली आणि साधूची भेट झाल्यावर साधू कसे करतात? आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ कया लागी. तुकाराम महाराजांना जीवनामध्ये दुःख वाटत होतं. अरे मी क्षुद्र कुळामध्ये जन्माला आलो, मला अनेक अनुग्रह झालेला नाही, मला साधूची भेट झालेली नाही, माझं जीवन व्यर्थ जाणार. मात्र त्या ठिकाणी तुमचा जर निश्चय दृढ असेल तर साधूची भेट तुमच्या घरी येऊन झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुमचं जर भक्ती बरोबर नसेल तर साधू जवळ असला तरी कळणार नाही. दुःख तुकाराम महाराजाला वाटायचं. मात्र एके दिवशी स्वप्नामध्ये तुकाराम महाराजाला अनुग्रह प्राप्त झाला. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम. त्या 12 वाजता तुकाराम महाराज आनंदाला पारावार राहिला नाही आणि आनंदाच्या भरामध्ये नाचू लागले आणि अभंग म्हणू लागले. पुण्य फळले बहुत पडले बहुत दिवस भाग्य उदयाचा त्याचा झालो सर्व तैसा संत चरण पावलो. फिटले माझे गोडे बहुत जन्माचे. खूप दिवसापासून वाटत गेलं मला गुरु मिळत नाही, कारण संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. आणि ज्या वेळेस देवात साधूची भेट झाली त्यावेळेस तुकाराम महाराजांनी उद्गार काढले. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्याची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. आणि भगवंतानं कृपा केल्यानंतर एखादा साधक द्विधा मनस्थितीमध्ये येतो त्यावेळेस असणारे त्या ठिकाणी त्याला कडीवर कसं घेतात महाराज
परीक्षेमध्ये एखादं जर संकट आलं आणि साधक जर थकला तर त्याला मात्र धीरावा देण्याचं कार्य करतात. नाहीत आपला समज होईल थकून थकून चाललो की कडीवर घेऊन चलतात काही. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा थकून गेलेले होते. ज्या वेळेस समाजानं वाईट टाकलं, पीठ दिलं नाही, पीठ उंडून टाकलं आणि झोळीमध्ये शेण टाकलं, त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली थकून भागून गेले आणि ताटीचं कवाड लावून या जगाचा त्याग करून त्या ठिकाणी रुसून बसले. आणि त्यावेळेस मुक्ताई आई साहेब आल्या आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीला तत्वज्ञान सांगितलं. मला खरंच असं वाटते या जगतामध्ये मुक्ताई आई साहेब जन्माला आल्या नसत्या तर आपल्याला ज्ञानेश्वरीचं ज्ञान प्राप्त झालं नसतं. कारण या जगताला कंटाळून ज्ञानेश्वर माऊली ताटी लावून बसलेले होते. मला सांगा, एखाद्या झोपलेल्या माणसाला जाग करता येईल सोपं आहे, मात्र झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला जाग करता येणं शक्य नाही. कारण जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. त्यावेळेस तत्वज्ञानानं आई साहेबानं जाग केलं ज्ञानेश्वर माऊलीला. ज्ञानेश्वर माऊलीला सांगितलं, तुम्हीच म्हणता जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि रागावता कोणावर महाराज? अरे हे जग जर आग्नी वनी झालं तर संतानं साधून काय व्हावं? पाणी व्हावं. आणि त्या आग्नीला शांत करावं. आणि त्या ठिकाणी तुम्ही रुसून बसल्या. ज्ञानेश्वर माऊलीला कळालं आणि ज्ञानेश्वर माऊली बाहेर आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्यासाठी निर्माण केला. नाहीतर नव्हती असं नाही, संस्कृत मध्ये होती. आणि ज्ञानेश्वर माऊलीनं काय केलं? संस्कृताची एक गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली शे मराठी गीता देवी. आणि सांगितलं, माझ्या मराठीचा बोल कौतुके, अमृता ते ही पैजाशी जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. मला काय सांगायचं, आई साहेब जर जन्माला आल्या नसत्या तर आपल्याला ज्ञान कळालं नसतं. एक जिजाऊ आई साहेब जन्माला आल्या नसत्या तर त्या ठिकाणी आपल्याला गाथा कळाला नसता. आता बरेच लोक म्हणतात तुकाराम महाराजांची स्त्री आवली कजाग होती. वरून जरी दिसायला असणारी कजाग असेल, मात्र तुकाराम महाराजांचं भोजन झाल्याशिवाय आई पाणी सुद्धा प्राशन करायच्या नाही. आईनं विचार केलेला होता, मी जर तुकाराम महाराजांना गोड बोलू, पंचपक्वानाचं भोजन देऊ, तर हे भंडाऱ्या डोंगरावर जाणार नाहीत आणि अज्ञानी जीवांचा माथा नीट करण्यासाठी गाथा लिहिणार नाहीत. विठ्ठल मुक्ताबाई जन्माला आल्या नसत्या तर ज्ञान कळालं नसतं. तुकाराम महाराजांच्या जिजाऊ जन्माला आल्या नसत्या तर भक्ती कळाली नसती. आणि राजमाता जिजामाता जन्माला आल्या नसत्या तर धर्म कळाला नसता. महाराज म्हणतात, भागली मत वाहतील खडी आणि त्यांची याने जोडी सर्व सुख श्रम जातो, दुःखाची निवृत्ती होते आणि सुखाची प्राप्ती होते. केव्हा? संतांची भेट झाल्यानंतर. लाखा कोल्हाटी नावाचा एक भक्त होता महाराज. काही करायचं नाही, फक्त त्या ठिकाणी काय करायचा? विठ्ठल जगन्नाथाच्या मंदिरासमोर ढोल वाजवायचं कार्य करायचा, दुसरं काही करायचा नाही. लाखा कोल्हाटी ढोल वाजवायचा आणि लाखा कोल्हाटांची पत्नी त्या तारावर चलायची. पैशाचा ढीग व्हायचा, मात्र त्यातल्या एका तांबड्या रुपयाला हात लावायचा नाही. जेवढे पैसे झाले तेवढे जगन्नाथ भगवंताच्या दानपेटीमध्ये टाकून द्यायचे. आता आपल्याला शंका येईल, हे जर पैसे दानपेटीमध्ये टाकून देत होते तर त्याचा उदरनिर्वाह कसा
चालायचा. आता कोण्या संस्थानावर पंक्ती येतात, 2 टेम त्या संस्थांच्या पंक्तीला जेवण करायचं आणि दररोज ढोल वाजवायचं आणि आईसाहेब त्या तारावर नाचायच्या. काय निरपेक्ष वरती असेल, काय वैराग्य असेल, उभ्या आयुष्यामध्ये रुपयाला हात लावला नाही. कालांतरानं बरेच दिवस सेवा झाली आणि त्या ठिकाणी आई साहेबाला दिवस गेले. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर एका सुस्वरूप गोंडस मुलीला जन्म दिला आणि त्या ठिकाणी या संसार करीत असताना सुखाचे दिवस सारखे राहत नाहीत आणि दुःखाचे दिवस सारखे राहत नाहीत. ऐन तारुण्यामध्ये पहिली मुलगी झाली आणि मुलगी झाल्याबरोबर लाखा कोल्हाट्यांच्या पत्नीचं निधन झालं. लाखा कोल्हाटावर दुःखांचा डोंगर कोसळला. पहा तुम्ही, या आपल्या संसारामध्ये तरुणपणी पत्नी वारली त्याचं एवढं दुःख कोणाला होत नाही. एक वेळेस पती लवकर गेला तर पत्नी जास्त दिवस वाचल, मात्र तरुण अवस्थेमध्ये ज्याची पत्नी लवकर वारली ते माणूस जास्त दिवस टिकत नाही. विठ्ठल कारण आई मेल्यानंतर त्याच्यावर जर निरपेक्ष प्रेम करणारा कोण असेल तर पत्नी आहे. सुना किती जरी असल्या तर तुमचं दुःख तुम्ही सुनेला सांगू शकत नाही. म्हणून दुःखाचा डोंगर लाखा कोल्हाटावर कोसळला आणि त्या लहान हाताच्या फोडासारखं त्या मुलीला लहानाचं मोठं केलं. 7-8 वर्षाची मुलगी झाली. लाखा कोल्हाटी ढोल वाजवायचा आणि मुलगी तारावर नाचायची. 14-15 वर्षांचं मुलीचं वय झालं आणि मुलगी अशी सुंदर होती, लावण्य सुंदर, मदनाचा पुतळा, रविशची कळा लोपलिया. 15 वर्षाचं तर्ण बांड मुलीचं वय झालं आणि मुलगी तारावर नाचायची आणि लाखा कोल्हाटी ढोल वाजवायचा. योग असा त्या नगरीचा राजाचा मुलगा खेळ पाहण्यासाठी आला आणि त्या मुलीचं स्वरूप पाहिलं आणि त्या मुलीच्या स्वरूपावर भाळला आणि त्या मुलीला सांगितलं, मुली मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहो. मुलगी वडिलाकडे आली, सांगितलं बाबा उद्यापासून तुम्हाला ढोल वाजवायची गरज नाही, पोटासाठी वनवन करायची गरज नाही, कारण मी राजकुमारासोबत विवाह करणार आहोत, तुम्हाला कशाची कमी पडणार नाही. लाखा कोल्हाट्यानं सांगितलं, मुली माझं ऐक, राजाच्या मुलासोबत तू जाऊ नको. आणि खरंच मुलीनं काही न करून बापाची काहीच अपेक्षा नसते. मुली किती झाल्या तर त्या बापाला अजिबात दुःख वाटत नाही. दुःख वाटत असेल तर यायला वाटत. हे स्त्रिया असून मुलगीच्या जन्माचं दुःख जर वाटत असेल तर यायला वाटते आणि यायला जर दुःख वाटत नसतं तर आभूषण केलं नसतं. कारण किती मुली असल्या तर काही कमी पडत नाही, कारण मुलीनं दिलेला वडिलांना आशीर्वाद असतो आणि कधीच मुलीचं ओझ बापाला झालं नाही आणि ज्या बापाला मुलीचं ओझ होते त्याला बाप म्हणून घेण्याची लायकी नाही. मुलींना मला एक सांगायचंय, तुम्हाला शिक्षणामध्ये मार्क कमी पडले तर हरकत नाही, तुम्हाला रोट्या चांगल्या नाही करायला तर हरकत नाही, मात्र आयुष्यामध्ये बापानं मान खाली घालून चलाव लागल असं वागायचं नाही, काही हरकत नाही. विठ्ठल मुलगी ऐकली नाही, राजकुमारासोबत निघून गेली आणि राजकुमारासोबत निघून गेल्यानं दुःखाचा डोंगर लाखा कोल्हाट्यावर कोसळला. जे ढोल होता ते वळसणीला टाकून दिला आणि धरणीला अंग टाकून लाखा कोल्हाटी पडला. 3 दिवस झाले अन्नाचा कण खाल्ला नाही, पाण्याचा एक थेंब प्राशन केला नाही. देवाला कळणार नाही काय, न सांगता तुम्हा कळू येई अंतर विश्वी विश्वांबर परिहारची. देवानं पुजाऱ्याचं रूप घेतलं आणि लाखा कोल्हाट्यांना भेटायला प्रसाद घेऊन आले. म्हणले महाराज थोडासा प्रसाद खा. लाखा कोल्हाट्यानं सांगितलं, अरे 3 दिवस झालं मी देवाची सेवा केली नाही, मला देवाचा प्रसाद खाण्याचा अधिकार
नाही, पुजाऱ्याच्या रूपातले देव परत गेले. रुक्मिणी साहेबांच्या जवळ गेले आणि रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं, माझा लाखा वाचत नाही आणि लाखा जर वाचवायचा असेल तर तुला त्याच्या मुलीच्या रूपामध्ये जाऊन त्याला मिठी मारावं लागेल. पतीची मता अनुसरून पतीची आज्ञा शिर सावध्य मानली आणि रुक्मिणी आई साहेबानं लाखा कोल्हाट्यांच्या मुलीचं रूप घेतलं. आली आणि त्या ठिकाणी लाखा कोल्हाट्यांच्या गळ्याला पडून रडू लागली. बाबा झालं गेलं पार पडलं, तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी मला मी केलेल्या कृत्यांचं दुःख वाटू लागलं. तर हाताच्या फोडासारखं तुम्ही मला वागवलं आणि मी राजकुमारासोबत निघून गेलो, याचं दुःख वाटलं. बाबा चूक झाली, आता इथून पुढे चूक होणार नाही. लाखा कोल्हाट्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि दुसरे दिवशी नौकराच्या वेशामध्ये देव गेले. ब्रह्मांडाचा मालक देव काय करणार नाही, करीन तो काय नो हे महाराज परिपाये बीज सुद्धा अंगी. देवानं एका नौकराचं रूप घेतलं आणि लाखा कोल्हाट्यांच्या घरी गेले. रुक्मिणी आई साहेब तर मुलीच्या वेशामध्ये आधीच गेलत्या. देव आले आणि लाखा कोल्हाट्यांना सांगितलं, म्हणले महाराज मी नौकर आहो, मला कामावर ठेवा. देवाला लाखा कोल्हाट्यांनी विचारलं, अरे तुला काय करता येते? हे म्हणले मला काही करता येते. अरे तुला ढोल वाजवता येते काय? अहो म्हणले मी बऱ्याच मोठ्या मोठ्याचा ढोल वाजवलाय, तुमचा तर बारीकसा आहे. म्हणजे रावणासारख्याचा कंसासारख्याचा मी ढोल वाजवलाय. बर पगार काय घेशील? काही नाही म्हणले, मला फक्त 2 जेवाय द्या. हरकत नाही, यायचं साल ठरलं. आणि उद्यापासून ब्रह्मांडाचा मालक ढोल वाजवू लागला. कामे न सांगता करी. म्हणून याच्यापेक्षा लाख्या कोल्हाट्याचा, कारण ब्रह्मांडाचा मालक ढोल वाजू लागला आणि ब्रह्मांडाची मालकीन आदिमाया त्या तारावर नाचू लागली. जमते का महाराज? सगुण गुण माया ब्रह्मांडाचा मालक ढोल वाजू लागला
आणि आदिशक्ती असणारी नाचू लागली. पैशाचा ढीग पडू लागला तरी लाखा कोलाटानं त्याला स्पर्श केला नाही. तिजोरीमध्ये पैसे नेऊन टाकू लागला. 4-5 दिवस झाले आणि 4-5 दिवसानंतर खऱ्या मुलीला दुःख वाटू लागलं. काय मी वडिलाला दगा दिला, वडिलानं माझ्यासाठी जीवाचं रान केलं आणि मी वडिलाला न विचारता निघून आलो. म्हणून मुलींनो वडिलाची एकच अपेक्षा राहते, मुलीनं काही केलं तर हरकत नाही, फक्त मुलीनं सोयरीक मला करू द्या विठ्ठल. असं त्या मुलीला वाटलं आणि खरी मुलगी पश्चातापाच्या पोटी परत आली आणि ती वडिलांना सांगू लागली, बाबा माझी चूक झाली. म्हणले बाई तू 2च रोजाला परत आली की? तिने सांगितलं, तुम्ही आयुष्यभर ज्या जगन्नाथासमोर ढोल वाजून ज्याची भक्ती केली, मी त्या जगन्नाथाची शपथ घेऊन सांगतो 3 दिवस मी राजकुमाराच्या इथं होतो, इथं आलो नाही. आणि त्यावेळेस लाखा कोलाट्यांना धक्का बसला, बाहेर आला आणि कानोबा कानोबा म्हणून नौकराला हाक मारू लागला. मात्र कानोबाही नाही आणि कानोबाची ते ढोलकरी नाचणारी सुद्धा नाही. आणि त्यावेळेस कळालं त्या ठिकाणी ढोल वाजवणारा आणि तारावर नाचणारा दुसरा तिसरा कोणी नसून ब्रह्मांडाचा मालक होता विठ्ठल. अशा भागलेल्या अवस्थेमध्ये भागलिया मज वाहतील खेडे आणि त्यांची याने जोडे सर्व सुख. म्हणून मी काय करील, त्याचं जे शेष शिल्लक राहिलेलं आहे त्याचं सेवन
शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे शेष शेळीनं आवडी वचन न मोडी बोली लेते. टाइम झालाय तरी तुमची माफी मागून 5 मिनिटं घेतो आणि 5 मिनिटांमध्ये वचन न मोडी बोली लेते सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आमच्या इकडे एका श्रीमंत माणसानं 1.5 लाख रुपयाची बैलाची जोडी आणली. बर, जोडी 1.5 लाखाची आणली आणि आपण शेतकरी पहिलं काम काय करतो, त्याला लावून पाहणे. रकेल 1.5 लाखाचे बैल होते, 9 गोरी 4 दाताची नेमके आणले आणि त्या रिंगी खासराला लावले. खासराला लावल्यानंतर जे बैल वापरली, काही केलं तर त्या धूरकऱ्याला आवरायला तयार नाहीत. योगायोगानं गावखरी आली. गावखरी आल्यानंतर चांगला रस्ता सरळ होता, तर त्या रस्त्याला एका माऊलीचं 1.5 वर्षाचं लेकरू खेळू लागलं. थरथरच कापू लागला ते गाडीवान. आई जवळच होती, मोठ्यानं वरडू लागला, आई बैल उधळलेली आहेत, लेकरू बाजूला घ्या. बैल ऐकायला तयार नाहीत, आई लेकरू बाजूला घ्या. आता आईनं काय करायला पाहिजे? आई म्हणली, ती ह्या बापाच्या घरचा रोड होय, जाऊ दे लेकराचं हे चाक ह्या लेकराच्या डोसक्याहून, मग तू हसन मी हो. जसं जसं जवळ आलं तस तसा ते गाडी हाकणार, आरोळ्या ठोकालाय. आई लेकरू बाजूला करा, बैल उधळलेत आवरणा झाले. बोंबीच्या देठापासून वळू लागला. माता आई साहेब म्हणल्या, मोह लेकरू तर मरू दे, तुला जलमभर बाहेर निघू देत. मात्र दुर्दैव लेकराच्या डोक्याहून चाक गेलं. लेकराच्या डोक्याच्या 2 खपल्या झाल्या, लेकरू जाग्यावर गेलं. पोलीस केस झाली, याची रवानगी तुरुंगामध्ये झाली. वकिलाला यानं फोन लावून बोलून घेतलं आणि सांगितलं, म्हणले साहेब माझा तेवढा काही गुन्हा नाही, लेकरू मेलं. मात्र मी बऱ्याच त्या माऊलीला ओरडलो, लेकरू बाजूला घ्या, लेकरू बाजूला घ्या. त्या माऊलीने घेतलं नाही आणि मी तर मधात आहो. 1-2 मुली लग्नाला आलेले, तुमची काय फीस असेल ती घ्या, मात्र मला बाहेर काढा. त्याची काय 22,000 25,000 फीस ठरली. फक्त यायनं सांगितलं तुला बाहेर काढतो, मात्र मी म्हणलं ते म्हणायचं, दुसरा शब्द म्हणायचा नाही. ज्यावेळेस बोर्डावर केस येईल, तुला सरकारी वकील विचारील तू नाव काय आहे, तू काय सांगायचं? गुई. वडिलाचं नाव
भुई, गावाचं नाव भुई. चांगलं याला पाठ करून घेतलं. बोर्डावर केस आली. याला त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं. सरकारी वकिलानं विचारलं, म्हणले बाळा तुझं नाव काय आहे? हे म्हणला भुई. म्हणले तुझ्या वडिलाचं नाव? भुई. गाव भुई. म्हणले पागल आहे का गडी जरा? याला काय दुसरं याच्यापेक्षा येत नाही काय? पुन्हा पुन्हा ते बोलत ना गेलं. काही विचारलं तर भुई म्हणायचं. जजनं विचारलं, वकिलानं विचारलं, त्यानं दुसरा शब्द काढला नाही. जज म्हणला नक्की हे मुक्क आहे, याला याच्याशिवाय दुसरं काही बोला येत नाही. मात्र ती बाई निकाल ऐकायला आलती. तिला दमच सवार नाही. म्हणली साहेब हे ढंग करालय, हे मुक्का अजिबात नाही. जजना विचारलं तुला कस काय माहित? हे म्हणली माझ्या गावामधलाच आहे. त्यावेळेस माझं लेकरू खेळू लागलं, त्यावेळेस तर लई मोठ्यानं वळडू लागला. म्हणली बाई लेकरू बाजूला करा, बाई लेकरू बाजूला करा. आज काय तू वाचा बसली काय? हे ढंग करालय म्हणली, याला सगळं बोलता येते. जज साहेब म्हणला बोलता येते. त्यानं काय सांगितलं? बाई बैल उधळलेली आहेत, लेकरू बाजूला करा. किती वेळेस म्हणलं? 100 बाऱ्या वळडला असेल म्हणली. मात्र तुम्ही काय केलं? मी लेकरू बाजूला केलं नाही म्हणली. त्यानं त्यांची कामगिरी यथोचित पार पाडली. दोषी तो नाही, दोषी तू आहे. निर्दोष सोड. निर्दोष सोड्यावर आनंदाला पारावार राहिला नाही. हे निर्दोष सुटून बाहेर आलं. आता वकिलाला फीस द्यायची. वकील म्हणला तुला निर्दोष सोडले फीस. हे म्हणला भुई. म्हणला अरे भुई कोर्टापुरतं होत. हे म्हणला वचन न मोडी ज्ञानेश्वर यथामती येता अवकाश धावत्या वेगामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न केला, सोडविण्याचा नाही. कारण अभंग सांगायचा आता मी काय कोण हो तुम्हाला सांगायची काही तेवढी गरज नाही. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द खोचक गेला असेल, कोणाला जड वाटला असेल, कोणाचं अंतकरण दुखलं असेल तर तुमचंच लेकरू म्हणून माफ करसाल अशी अपेक्षा बाळगितो. झालेली सेवा गायक गुणीजन, मृदंगाचार्य, विनेकरी, चोपदार, महाराज सुद्धा पहा की या ठिकाणी माझं कीर्तन आहे तर बरेच भागवतकार कीर्तन ऐकायला येत नाहीत महाराज. आता मी बरेच कीर्तन करालो मात्र एखाद्या जागीच महाराज या ठिकाणी. आता महाराजाच्या समोर मी कीर्तन करणं म्हणजे ते आडत झडाय बाई नसते काय, तिने शेठजीला गप्पा मारण्यासारखं. हायडीचा हे भाव होईल काय? शेठजी जसा गुणानं ऐकते तसं महाराजांना सुद्धा या ठिकाणी मस्त माझं कीर्तन ऐकून घेतलं. म्हणून महाराजांच्या चरणावर, सर्वांच्या चरणावर ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.